मला वाटतं इथे बोलण्यासारखे शब्दच नाही आहेत, कारण आल्यानंतर ह्या मूर्तीमध्ये ह्या पुतळ्यांमध्ये भाजपवाले चोरी करू शकतात आणि भ्रष्टाचार करू शकतात हे आमच्या आकलनाच्या बाहेर आहे, तरी देखील त्यांनी करून दाखवलेलं आहे। जशी घटना घडली काल परवाकडेच आम्ही पाहत होतो, हे व्हायलाच नको पाहिजे होतं जे झालेलं आहे। एका बाजूला आपल्याला माहिती आहे की जगभरात अनेक अशा मूर्त्या आहेत, अनेक असे पुतळे आहेत जे समुद्रकिनारी लावले असतील। मग ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं असेल, 138 वर्ष झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे गेटवे ऑफ इंडियाला, आणि हे सगळं होत असताना इथे भाजपवाल्यांनी चोरी करून हे सगळं असं लावलं आहे। ते आपटे आहेत कुठे? तो जो 24 वर्षाचा मुलगा आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं कोणी होतं? फरार आहे, पळून जायला मदत केली का? जसं भाजपवाल्यांनी रेवण्णाला जायला मदत केली तसं हे आपल्याला मदत केली का? हे सगळी उत्तरं मिळाली पाहिजेत। आणि मग जे मंत्री आहेत PWDचे त्यांच्यावर FIR झालंय का याच्यासाठी? मला वाटतं हे दुर्दैवी आहे, हे इमॅच्युरिटी आहे। आम्ही आत येत असताना मला वाटतं कुठच्या तरी आमच्याच की आपल्यामधून एखाद्या कॅमेरामॅनला धक्काबुक्की झाली आणि त्याच्यापासून सुरुवात झालं। मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की अशा महाराजांच्या किल्ल्यामध्ये आपण तरी राजकारण करायचं नाही, आणि म्हणून मी सगळ्यांना इथे अडवून धरलेलं आहे। ह्या बालिशपणात मला जायचं नाही, ठीक आहे, त्यांचा तो असेल, त्यांचं ते अपब्रिंगिंग आहे, मला त्याच्यात नाही। मुद्दा हेच आहे ना की हे त्यांचं तेवढंच बुद्धी आहे, ठीक आहे, ती बालबुद्धी तेवढी राहते, उंचीप्रमाणे आहे। तुम्ही पाहणी केली, वारे ज्या वेगाने वाहतात असं दावा केला जातो, ते प्रत्यक्षात जाणवतं का या ठिकाणी? आता तुम्हीच बघा ना, आपण इथे उभे आहोत, समुद्रकिनारी वारे आता टोकते कितीला होते? 120 वादळ येत राहतात आणि 6 महिन्यात एखादा पुतळा पडतो। दुसरी बातमी ही कानावर आली आहे की जूनमध्येच डागडुजीसाठी मला वाटतं परत एकदा पत्र गेलं होतं, म्हणजे लगेच गंज चढला। आणि हे सगळं होत असताना कुठे ना कुठेतरी सॉइल टेस्टिंग काय, पण प्रधानमंत्री महोदयांना खुश करायचं, त्यांच्याकडून कार्यक्रम करून घ्यायचा डिसेंबरमध्ये, निवडणुकीच्या आधी करायचं, आणि म्हणून हे सगळं झालेलं। खरं तर ठाण्यातल्या एका कंपनीला काम दिलं अशा पद्धतीचा जो दावा आहे तो चेतन पाटील ज्याच्यावरती गुन्हा दाखल आहे, त्यांनी ABP माझाशी बोलताना म्हटलेलं आहे की मी फक्त चबुतऱ्याचं काम केलंय, जो पुतळ्याचं काम होतं ठाण्यातील कंपनी, आपण हे कंपनीचं नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आपटे नावाचा जो मुलगा आहे तो कुठे आहे, तो फरार कसा झाला? दुसरी गोष्ट म्हणजे काल एक निर्लज्ज मंत्री इथे येऊन गेलेत गद्दार गँगचे, आणि त्यांनी सांगितलं ह्याच्यातून अजून चांगलं काहीतरी करू, 100 फुटाचं, म्हणजे ह्याच्यातून अजून पैसे कमवायचे त्यांना। मुख्य गोष्ट हीच आहे की ज्यांना लाज वाटली पाहिजे इथे फिरकताना मंत्री म्हणून, की तुमच्या इथेच सगळीकडे आपण असताना हा पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे, त्याच्यात तुमच्या समोरच हे पडलेलं आहे। जसं मी सांगितलं ना, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ह्याच्यापेक्षा जास्ती वारे घेतं। मला वाटतं 1886 मध्ये तो पुतळा तिथे स्थापित केलेला आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी। वादळ चालतात, वारे येतात, बर्फ पडतो, सगळं होतं, पण ते काही नाही होत। मग महाराजांच्याच पुतळ्याला तुमच्या मनात एवढा द्वेष काय? नाही, हे काय चाललंय तुम्ही बघा, एका बाजूनी सांगतात ह्याच्यातून चांगलं काहीतरी अजून करू, दुसरं सांगत आहेत की आम्हाला नेव्हीने धोका दिला, म्हणजे तुम्ही आता सगळं झटकलं आणि आता नेव्हीवर चाललात। स्टँड म्हणजे ताण म्हणजे आता बघा तुम्ही, महाराष्ट्रात ज्या काही घटना होत चाललेल्या आहेत, परवाकडे पुण्यात एका API वर कोयता गँगने हमला केला, हा, मग बदलापूरमध्ये आपण पाहतोय 10 दिवस FIR नव्हता घेतला, मग 10 तास बसवून नंतर FIR घेतला गेला, महाराजांचा पुतळा पडला। म्हणजे भ्रष्टाचारी जे सरकार आहे, हे जे खोके सरकार आहे, जे भाजप सरकार आहे, ते वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचारी महाराजांना सोडत नाही। ते मला सांगा, इथं जो संघर्ष पाहायला मिळाला, पोलिसांनी खबरदारी घेतली नाही म्हणून झालं? आता ठीक आहे, मला त्याच्यात जायचं नाहीये। बघा, आम्ही इथे नीट येतो, तो इथे ही काय जागा आहे का लढाई करण्याची? ही बालबुद्धी किती दिवस म्हणजे काय सहन करायची, पोलिसांनी देखील किती सहन करायची, ठीक आहे, त्यांचं बघतील। 100% असणार, कारण मला घाबरतात, पण माझ्या खिशात वगैरे कोंबड्या नाही।